मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शलाका आता अरेरावी करत मनोजला घरात येऊ देत नाही। तेव्हा मनोजला खूप राग येतो। तो म्हणतो, तुमच्या मुळे सगळी माझ्या आयुष्याची वाट लागली आहे आणि आता कुठे मी स्थिर झालोय। तुम्ही काय काय केलंय ना हे मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन। तरीही शलाका आता ऐकण्याचं नावच घेत नाही। ती मनोजला म्हणते, अजिबात तू आतमध्ये यायचं नाहीस। आता हातात असणारी बॅग खाली टाकतो आणि वेड असल्याचं नाटक करत डोक्याला हात लावत म्हणतो, आता जर मला आतमध्ये येऊ दिलं नाही ना मग बघेनच तुझ्याकडे। असं म्हणून तो शलाकाला तेथून पळवूनच लावतो। आता त्याला स्वतःलाच खूप हसू येतं। मग आता तो म्हणतो, कशी लावली पळून आता। मग तो लगेच आनंदीकडे जायला निघतो। इकडे सार्थक हा रूममध्ये असतो। तेवढ्याच आदर्श तेथे येतो आणि विचारतो, कसला तू विचार करतोस रे सार्थक। त्यावेळी आता सार्थक म्हणतो, कसला विचार करणार आहे। मग आता आदर्श म्हणतो, काही नाही आनंदीचा। तेव्हा कल्याणीचा विचार मी डोक्यातून काढून टाकल्याचा आता सार्थक म्हणतो। त्यापुढे आदर्श म्हणतो, हे बघ सार्थक, तू जो कोणता निर्णय घेशील त्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे एवढं लक्षात ठेव। पण काही पण करण्या अगोदर तू हे समजून घे, तुझं आणि सुखदाचं नातं हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आता तू ते नातं निभावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करशील ना सार्थक। तेव्हा सार्थक हो असं म्हणतो, कारण या अगोदर माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत ना त्या मला करायच्या नाही। आदर्श विचारतो, कोणत्या चुका। मग आता सार्थक म्हणतो, कसं आहे ना, या अगोदर आनंदी मला सोडून गेल्या। प्रश्नांची उत्तरं मला अजूनही मिळालेली नाहीयेत आणि कसं आहे ना, मला ती प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत। माझ्याकडून काय चुकलं होतं, मी काय मोठा एवढा गुन्हा केला होता जेणेकरून माझ्या आनंदी मला सोडून गेल्या। माझ्या आणि आनंदीच्या संसारात असं काय घडलं होतं, मला तेच त्यांना विचारायचंय। मग आता तो विषय तू सोडून दे सार्थक आता, कारण तू सुखदाच्या आईवडिलांना शब्द दिलाय आणि कसं आहे ना, आनंदीने एक पाऊल पुढे टाकलंय म्हणजे तिने तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे। त्याप्रकारे तू सुद्धा कर आता। तेव्हा सार्थक म्हणतो, मला सगळं मान्य आहे भाई, मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, बाकी काही नको। तेव्हा आदर्श म्हणतो, हो ठीक आहे, तुला जे काही करायचं असेल ना ते कर, परंतु सुखदाचा विचार सुद्धा कर। असं म्हणून आदर्श हा तेथून जातो। तर सार्थक मात्र आनंदीच्या आठवणीतच रमतो। तेव्हा सार्थक म्हणतो, तुला काय म्हणायचंय ना हे मला चांगलंच माहीत आहे भाई, परंतु जोपर्यंत सत्य समोर येत नाही ना तोपर्यंत माझं आयुष्य पुढे सरकू शकत नाही। असं म्हणून तो आनंदीच्या बाबतीत आता खूपच इमोशनल होतो। तर इकडे आता आनंदीची बॅग घेऊन मनोज तेथे येतो। तेव्हा मनोज आता म्हणतो, आनंदी कशी आहेस। ती म्हणते, मी ठीक आहे दादा, तू कसा आहेस। दोघेही एकमेकांना आता भेटतात। आता मनोज विचारतो, आनंदी अगं तू इथे का राहायला आली, मला कळतच नाहीये। अगं इथे घरातील सर्वजण आहे आणि तू आली म्हणून सगळ्यांना आनंद झाला आहे असं नाहीये, मी पाहिलंय ना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे। आता तू चलतेस का आपल्या घरी, चल नको थांबू इथे। मग आता ती म्हणते, कसं आहे ना, मी शब्द दिलाय सुखदाच्या आईबाबांना की त्या दोघांचं लग्न मी लावून देईल म्हणून ते मला आता ते पूर्ण करायचंय, म्हणूनच मी ते आता करणार आहे। असं म्हणून आता ती मनोजला तसा शब्द देते, मला माझ्या आयुष्यातील निर्णय घ्यायचेच आहेत असं आनंदी म्हणते। तेव्हा मनोज म्हणतो, तुझ्या मनासारखं होऊ दे, आजपर्यंत तुझ्या मनासारखी एकही गोष्ट घडली नाही, त्यामुळे होऊ दे, जे काही व्हायचं ते होऊ दे आता, आणि तू तुझी काळजी घे आणि आम्हाला फोन करत राहा। तेव्हा ठीक आहे असं आता आनंदी म्हणते। मनोज आपल्या लाडक्या बहिणीला जवळ घेतो आणि म्हणतो की काळजी घे, असं म्हणून तो जायला निघतो। इकडे आता सुखदा गाणं गुणगुणतच किचनमध्ये काम करत असते। त्याचवेळी आदर्श तेथे जातो आणि विचारतो की काय आज खूपच मूड फ्रेश दिसतोय। मग आता ती म्हणते, ब्रो कसं आहे ना, माझ्या मनासारखा मला जोडीदार मिळतोय, यापेक्षा दुसरं सुख कोणतं असणार आहे। आणि मला असं वाटतं जगातील सर्वात मुलींपैकी मी लकी मुलगी आहे, मला माझ्या आयुष्यातला जोडीदार मिळतोय। असं म्हणून आता ती आदर्शला सांगत असते की सार्थक माझ्या आयुष्यात आला, माझ्या आयुष्याचं सोनं झालं। मग आता आदर्श म्हणतो, माझा भाऊ आहेच तसा, सोन्यासारखा आहे आणि सोन्यासारखी नाती जपतो। त्यावेळी कल्याणी तुमच्या आश्रमामध्ये कधी आली होती, तुमची किती वर्ष जुनी ओळख आहे, असं आता तो तिला विचारत असतो। मग आता सुखदा सगळं काही सांगू लागते की 6-7 वर्ष झाले असतील, कल्याणी आमच्या इकडे आली होती। कल्याणी ताई कशी आहे ना, खरंच खूप छान आहे, म्हणजे माझे मम्मा आणि डॅडा तिला घेऊन आले होते आश्रमामध्ये।
आहे. तिने सर्वांना क्षणातच आपलंसं करून घेतलं. एवढी छान आहे ना ती, कसं सांगू तुला रे ब्रो, मला कळतच नाही एवढं माणूस कसं छान असू शकतं. सर्वांना अगदी मिळून मिसळून, बरोबर ते मनोज दादा आहेत ना, त्यांना सुद्धा कल्याणी ताईनेच बरं केलं. मग आता आदर्श म्हणतो अच्छा असं आहे का. त्यावेळी आता सुखदा म्हणते हो असंच आहे. मग त्यानंतर तू कल्याणीताईचा भूतकाळ कधी जाणून घेतला नाही का, त्याकडून विचारून घेतला नाही का, असं आता आदर्श विचारतो. मग आता सुखदा म्हणते नाही रे, कधीच नाही. कारण माझ्या मम्मा आणि डॅडाचं असं कंपल्शन नव्हतं प्रत्येकाने आपला भूतकाळ सांगावा असं. कल्याणीताई आणि मी एवढ्या घट्ट मैत्रिणी झालो आहोत ना की माझ्यासाठी कल्याणीताई काही पण करायला तयार आहे, अगदी काही सुद्धा. तेव्हा आदर्श म्हणतो हो असं आहे का, ते दिसतच आहे असं म्हणून आता तो सुखदाकडे पाहतो. तेव्हा आदर्श आता पुढे पुन्हा विचारू लागतो सुखी तुला असं वाटत नाही का, ती तिचा जो काही पास्ट सोडून आली आहे ते तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असावं, किंवा तिने असं करायला नको होतं, अशा टाईपमध्ये मी तुला विचारतोय. तेव्हा सुखदा म्हणते कसं आहे ना ब्रो, भूतकाळ घडला तो घडला, आता उकरून काढण्यामध्ये काहीही पॉईंट नाहीये. तेव्हापेक्षा आता जेव्हा मी कल्याणीताईला पाहते ना तेव्हा ती आनंदी आणि अगदी खंबीर वाटते. सो मी तिच्या पास्टमध्ये कधीही जाण्याचा प्रयत्न केला नाही. मग आता आदर्श म्हणतो हो बरोबर आहे, कशाला उगीच त्या पास्टमध्ये जायचं. तेव्हा सुखदा म्हणते अरे तू पोलिसांसारख्या चौकशा का करतो ना, मला कळतच नाही ब्रो. मग आता आदर्श म्हणतो नाही ग तसं नाही काही. तेव्हा कल्याणीताईच्या पास्टबद्दल तुला काही माहीत आहे का ब्रो, तू तिच्या घरच्यांना ओळखतोस का. त्यावेळी आता आदर्श म्हणतो नाही ग सुखी, असं नाही आहे काही, मी सहजच विचारलं आणि प्रश्नातून प्रश्न निर्माण झाले, बाकी काही नाही. तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे, तू जाऊन बस बाहेर, मी तुझ्यासाठी पटकन शिरा घेऊन येते. तुझ्याबरोबर बोलता बोलता माझा शिरा सुद्धा जळून जायचा. इकडे आता आनंदी शांतपणे बसलेली असते. तेव्हा सार्थक तेथे जातो. तेव्हा ती विचारते तुम्ही. मग आता सार्थक म्हणतो हो मीच, मी तुमच्याकडे तसा आलो नाहीये, पण कसं आहे ना गेल्या काही वर्षामध्ये माझ्या आसपास अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ना, असं काहीतरी अघटित घडलंय ना, त्यामुळे यावं लागलंय. परंतु ती परिस्थितीसुद्धा तुम्हीच निर्माण केली आहे. जाऊ द्यात, जे काही आहे ना ते मी आता स्वीकारण्याचं ठरवलं आहे. तेव्हा आनंदी म्हणते की खूप छान तुम्ही निर्णय घेतला आहे. तेव्हा सार्थक रागातच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो बरोबर, तुम्हाला तर असंच वाटणार ना की मी छान निर्णय घेतलाय म्हणून, आणि तुम्हाला तसंही लांबच जायचं आहे ना माझ्यापासून, मग तुमच्या मनासारखं घडलं. त्यानंतर तो आता विचारतो की त्या विशालसोबत लग्न करायचं तुम्ही कधी ठरवलंय. मग आता आनंदीला जरा धक्काच बसतो. तेव्हा या गोष्टी काय ठरवून केल्या जातात का, ती आता सार्थकला प्रश्न विचारते. तेव्हा सार्थक म्हणतो काय, पण चांगलं आहे, आता बरं आहे तुम्ही तुमचं नवीन आयुष्य सुरू करायचं ठरवलंय. त्यानंतर आता तो म्हणतो की तुमच्यावर एवढं मी जीवापाड प्रेम केलं, पण मला काय मिळालं, माझ्या प्रश्नांची अजूनही उत्तरं मला मिळाली नाहीत. तुम्ही मला सोडून गेलात तर गेलात, तुम्ही का सोडून गेलात या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं. मग आता आनंदी काहीच बोलत नाही आणि मला याच गोष्टीची भीती वाटते, माझ्याकडून काहीतरी चुकलं आहे म्हणूनच तुम्ही मला सोडून गेलात. परंतु माझ्याकडून परत जर असं काही घडलं तर मग मला माझाच गिल्टी वाटायला नको, माझं आयुष्य एका जागेवर अडकून बसायला नको, आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारतोय, बाकी काही नाही, असा आता सार्थक म्हणतो. मी पुन्हा कधीही चुकू नये यासाठी तरी सांगा प्लीज. मग आता आनंदी म्हणते असं पुन्हा कधीही घडणार नाही, इथून पुढे कधीच नाही घडणार, अशी मी तुम्हाला खात्री देते. मुळात तुम्हीच असं कधी होऊ देणार नाही. तेव्हा सार्थक म्हणतो हो ते तर आहेच, परंतु मुळात काय घडलं होतं हे तर कळायला हवं ना. तरीही आनंदी काहीच बोलत नसते, म्हणून सार्थक म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये तसंही काही आता राहिलेलं नाहीये, आणि माझ्यासाठी नाही तर तुमच्या मैत्रिणीसाठी तरी सांगा, तिचा संसार चांगला व्हावा, तिच्या बाबतीत असं काही घडू नये यासाठी तरी सांगा. तेव्हा आनंदी सॉरी मी नाही सांगू शकत असं म्हणून तेथून जाते. तर सार्थकला आता रडू येतं, तो बिचारा आता रडत असतो. इकडे मनोज हा घरी येतो आणि बेडवर बसतो. तेवढ्यातच लीना त्याला म्हणते काय हो काय झालं. अहो आनंदीचं काय झालं म्हणजे सार्थकरावांबरोबर ती व्यवस्थित बोलली ना, मग आता तिला सार्थकराव बरोबर राहायचं असेल तर ती राहील, नाही राहायचं असेल तर नाही राहणार, आपण तिला प्रश्न विचारायचे नाहीत असं मनोज स्पष्टपणे सांगतो. तेव्हा तो लीनाला जवळ बसवतो आणि म्हणतो की एक भाऊ म्हणून मला माझ्या
माझ्या आनंदीची काळजी आहे आणि भाऊ म्हणून मी तिची काळजी करणारच. पण त्या घराने जर माझ्या आनंदीला इथून पुढे त्रास दिला तर एक भाऊ म्हणून मला ते सहन होणार नाही. मी काय करेल ना त्या लोकांचं काय माहीत. तेव्हा लीना म्हणते असं बोलू नका, होईल सगळं ठीक. तेव्हा तो म्हणतो आत्तापर्यंत आनंदीने माझ्यासाठी खूप गोष्टी सहन केल्या आहेत, परंतु आता इथून पुढे तिच्या आयुष्यात सुख हवंय, त्यामुळे तिला जे वाटेल ते ती करणारच आणि मी तिला सपोर्ट करणार. इकडे आनंदी ही बसलेली असते. तेवढ्यातच आदर्श तेथे येतो आणि विचारतो की तू इथे राहण्याचा निर्णय घेतलास, पण याचे तुला परिणाम माहीत आहे ना काय घडतील. त्यावेळी आता ती विचारते काय. मग आता तो म्हणतो मी कॅज्युअली विचारतोय, सांग ना काय परिणाम होतील. कारण सार्थक आणि सुखदाचं लग्न तूच जमवून दिलं आहेस आणि याचे परिणाम तुला कळतायत ना आनंदी. अगं सार्थकच्या आयुष्यात येण्याचं दार तू बंद करून घेतीये स्वतःच्या हाताने, असं का करतेस असं म्हणून तो तिला विचारतो. तेव्हा मी सगळं काही सांभाळून घेईल असं आनंदी म्हणते. मग आता तो म्हणतो 6 वर्ष झालीये. तेव्हा ती म्हणते की हो सर 6 वर्ष झालीये, मी तुमच्यासमोर अशी दिसतीये, मग मी स्वतःमध्ये काहीतरी बदल केलाच आहे ना. तेव्हा तो म्हणतो हो खूप बदल केलाय. अगं तू आनंदी असून कल्याणी पर्यंतचा पूर्णपणे बदल दिसतोय ना मला स्पष्टपणे, पण हा बदल किती दिवस तग धरून राहणार आहे ना हेच मला बघायचं आहे. कारण त्यामुळेच पुढच्या सगळ्यांच्या आयुष्याची गणितं बदलणार आहेत. तू भलेही पुढे निघून गेली असशील आनंदी, सॉरी आनंदी नाही कल्याणी, तू मूव्ह ऑन केलं असशील. तेव्हा ती म्हणते हो मला कळतंय आणि त्याचं नियोजन सुद्धा मी केलं आहे. तेव्हा कसलं नियोजन असा आता आदर्श विचारतो. तेव्हा तुम्हाला उद्या सकाळी समजेलच असं आनंदी म्हणते. तेव्हा आदर्श हा तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये विशाल आता सार्थकच्या घरी येतो. आनंदी त्याला बोलवते आणि मग म्हणते बाप्पाचं दर्शन घे. आता त्याने बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर हा कोण आहे असं आता सर्वजण विचारू लागतात. तेव्हा हा विशाल आहे माझा होणारा नवरा असं आनंदी स्पष्टपणे सांगते. तेव्हा मात्र सार्थकला धक्काच बसतो. तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.